ला सुरुवात झाली। भोलेनाथ भगवान त्या ठिकाणी सगळे देवतागण निघाले। समुद्र मंथन करायचं आहे आणि त्या मंथनासाठी चला देवतागणांना घेऊन या। देवता दानव सगळे या ठिकाणी येणार आहेत। स्वर्गातील देवतागण समुद्र मंथनासाठी निघाले आहेत। आवाज येत आपल्याला। बाकी त्यांनी खाली बसायचं आहे। थांबा थांबा थांबा, अगोदर काय आहेत? वासुकी नागाचा दोर केला आणि समुद्र मंथनामधून वासुकी नागाचा दोर केला आणि देवतागण दानवांमध्ये त्या ठिकाणी समुद्र मंथनाला सुरुवात झाली। वासुकी सर्प त्या ठिकाणी कर 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 दोर ओढायला लागले। देवतागण आणि दानवांमध्ये समर व्हायला लागला, भांडण व्हायला लागलं। 14 रत्न त्या ठिकाणी बाहेर पडले। 14 रत्न बाहेर पडले। उच्चश्रवा नावाचा घोडा निघाला, लक्ष्मी घोडा निघाला, अप्सरा निघाला, घोडा निघाले, रत्न निघाले, अमृताचा कुंभ प्रगट झाला। हरे 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 असं म्हणत म्हणत अमृताचा कुंभ त्या ठिकाणी निघाला। वासुकीचं त्या ठिकाणी मंथन सुरू झालं। देव दानवांमध्ये दैत्यांमध्ये त्या ठिकाणी भांडण समर सुरू झाला आणि मग आता अमृताचा कलश बाहेर पडला। अगोदर हर 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 नावाचं विष बाहेर पडलं। भगवान महादेव उभे आहेत तांब्याच्या तांब्या। भगवान महादेवाकडे महादेव उभे आहेत आणि भगवान देव पळतच निघाले। हल हल नावाचं विष भगवान महादेवाकडे घेऊन सगळे देवतागण निघाले। भगवान महादेवाने ते विष तोंडामध्ये धारण केलं आणि मग आता भगवान भोलेनाथाचं हल हल नामक विष भगवान महादेवाने पिलं। हल हल नाम विष पिल्याच्या नंतर भगवान निळकंठेश्वराचा धावा त्या ठिकाणी सगळ्यांनी केला। बोल निळकंठेश्वर भगवान की, बोल निळकंठेश्वर भगवान की। समुद्र मंथनाला पुन्हा सुरुवात झाली। परत मंथन सुरू झालं। टाळी वाजवा। आणि आता समुद्र मंथन सुरू आहे। तेवढ्या वेळामध्ये मंथनाला सुरुवात झाली। देव दानव, देव दानव, देव दानव, देव दानव सगळेजण त्या ठिकाणी ओढायला लागले। भांडण सुरू झालं, समर सुरू झाला आणि मग तेवढ्या वेळामध्ये अमृताचा कलश बाहेर पडला। भगवान त्या ठिकाणी विश्वमोहिनीच्या स्वरूपामध्ये भगवान निघाले। थांबा। आणि मग विश्वमोहिनी स्वरूपामध्ये भगवान विश्वमोहिनीचं स्वरूप धारण केलं आणि भगवान निघाले महाराज।
वाह वाह वाह, टाळी वाजवा, क्या बात है. जय हो. हळू हळू हळू, क्या बात है. आहा. जय हो. क्या बात है. विश्वमोहिनीच्या स्वरूपामध्ये भगवान दिसायला एवढे सुंदर आहेत. आहा, काय स्वरूप होतं भगवंताचं. विश्वमोहिनी स्वरूप भगवंताचं धारण केलेलं. नृत्य करत करत भगवान निघाले. काय सुंदर नृत्य चालू आहे. अप्सरांना वेळ लावणारं नृत्य त्या ठिकाणी भगवान विश्वमोहिनीचं स्वरूप होतं. टाळी वाजवा. क्या बात है. जय हो. देवतागणांनी अमृताचा कलश घेतला आणि विश्वमोहिनीच्या हातामध्ये दिला. आणि मग महाराज देवतांमध्ये भांडण सुरू झालं. देवतागण भांडण करू लागले. अमृताचा कलश आम्हाला पाहिजे, अमृत आम्हाला पाहिजे. तांब्या ओढायला सुरुवात केली. अमृत आम्हाला पाहिजे, अमृत आम्हाला पाहिजे, अमृत आम्हाला पाहिजे. हळू हळू हळू, अमृत आम्हाला पाहिजे, अमृत आम्हाला पाहिजे. त्या अमृताचा कलश विश्वमोहिनी भगवंताने हातामध्ये घेतला आणि विश्वमोहिनीने सांगितलं, हे घ्या. खाली बसवलं महाराज. दैत्यांना खाली बसवलं, देवांना खाली बसवलं. देव दैत्य खाली बसले आणि विश्वमोहिनीने नाटक करायला सुरुवात केली. थोडस अमृत देवतांना पाजायला लागली. देवतांना पाजायला सुरुवात केली. थोडस अमृत दैत्यांना द्यायला लागली. दैत्यांना वाटायला लागलं खरंच आम्हाला देते की काय विश्वमोहिनी, पण नाटक करत होती. देत नव्हती विश्वमोहिनी, पण नाटक करत होती. अमृत देत नव्हती. आणि मग तेवढ्या वेळामध्ये दैत्यांना वाटायला लागलं आम्हाला ही विश्वमोहिनी अमृत देत नाही, नाटक करतीये. पुन्हा त्या देवता गणांकडे गेली. परत देवता गणांना द्यायला लागली. परत देवतांना अमृत त्या ठिकाणी दिलं आणि सगळ्या देवतांना विश्वमोहिनीने ते अमृत प्राशन केलं. आणि मग दोघांमध्ये पुन्हा भांडण सुरू झालं. अमृत गेलं.
गेलं आणि पूर्ण अमृत ते विश्वमोहिनीने त्या ठिकाणी देवता गणांना दिलं. देवतांमध्ये दैत्यामध्ये भांडण सुरू झालं, समर सुरू झाला, समुद्र मंथन त्या ठिकाणी झालं. अमृताचा कलश मोहिनी भगवंताने घेतला. राक्षसांना आणि देवांना सांगितलं एका लाईनमध्ये बसून अमृत दिलं. राक्षसांना कळालं हा दुसरा तिसरा कोणी नसून साक्षात भगवान विष्णू आहेत. राहू केतू राक्षस उठले आणि म्हणायला लागले देवांना, हे देवा तू आम्हाला भुलवलेस, हे देवा राहू आणि केतू, हे देवा, हे विश्वमोहिनी तू आम्हाला भुलवला आहेस. विश्वमोहिनीला राक्षस म्हणायला लागले, तू आम्हाला भुलवला आहेस, हे काय केलं, हा एक लोटा जल तू आम्हाला दिलं नाहीस, हे सगळं देवतागणांना देऊन टाकलेस हे विश्वमोहिनी. आणि मग विश्वमोहिनीने देवांनी दैत्यांनी ओळखलं दुसरं तिसरं कोणी नसून हे भगवान विष्णू आहेत. आणि मग दैत्यांनी भगवान विष्णूचाही साष्टांग दंडवत प्रणिपात केला आणि देवता गणांनाही नमस्कार केला. देवता गणांना नमस्कार केला आणि अमृताचा कलश घेऊन विश्वमोहिनी, सगळ्यांनी टाळी वाजवा एकदा, अशी सुंदर अशी झाकीचं सगळं श्रेय जातं बरं आमच्या मामांना. मामांसाठी एकदा जोरात टाळी वाजवा. कारण वासुकीचा जो सर्प आहे, जो दोर मामा झाले रगीच्या आतमध्ये, इतका सुंदर त्या ठिकाणी मामांनी केलं. आणि नृत्यही आमच्या दिदींनी खूप छान केलं. नाव काय तुझं? आराध्या. खूप सुंदर नृत्य केलं आणि सगळे देवतागण दिसायला फार गोंडस आहेत. जसे स्वर्गातले देवता आहेत तसे दिसायला लागले आणि जसे स्वर्गातले राक्षस आहेत तसे हे राक्षस त्या ठिकाणी बनवले आहेत. कोणी राग मानायचा नाही, हे फक्त प्रॅक्टिकल आहे, राग कोणी मानायचा नाही. म्हणून या ठिकाणी समुद्र मंथनाचा प्रसंग या ठिकाणी आपण पाहिला. देव आणि दैत्यांमध्ये कसं समर झालं, सगर झालं आणि समुद्र मंथन कसं झालं आपण या ठिकाणी पाहिलं. आता देव दानवाला म्हणून आपणही आनंद व्यक्त करायचा आहे. सगळ्यांनी जागेवर उठून उभे राहा. आता 4 वाजलेत, थोडा आनंद घ्यायचा आणि लगेच आरती घ्यायची. अपनी वाणी में अमृत को, अपनी वाणी में अमृत को रसना भोले बाबा को, रसना भोले बाबा को, रसना भोले बाबा